तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला राजकीय सिद्धांताचा आदर्शवादी दृष्टिकोन, त्याला आपण आदर्शवादी सिद्धांत या नावाने सुद्धा ओळखला जातो. आता राज्यशास्त्रज्ञ किंवा राजकीय विचारवंत राजकीय व्यवस्थांचा, राजकीय घटनांचा अभ्यास पारंपरिक कालखंडामध्ये आदर्शवादी दृष्टिकोनातून अभ्यास केला जात होता. आता आदर्शवादी सिद्धांत किंवा आदर्शवादी दृष्टिकोन याचा अभ्यास राजकीय विचारवंत, राज्यशास्त्रज्ञ त्या प्राचीन कालखंडामधील परिस्थितीचा विचार करून अभ्यास करत होते. आता पारंपरिक राज्यशास्त्रात आदर्शवादी दृष्टिकोन स्वीकारलेला आहे, तर आधुनिक राज्यशास्त्रामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास अनुभवजन्य दृष्टिकोनातून केला जात आहे. कारण राजकीय विचारवंतांनी राजकीय व्यवस्थेचा अभ्यास जो आहे तो आदर्श मानून त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. म्हणून पारंपरिक राज्यशास्त्रात आदर्शवादी दृष्टिकोन हा एक सामाजिक नीतिशास्त्राचा एक भाग मानला जात होता. प्राचीन कालखंडामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना नीतिमत्ता किंवा नैतिकता यावरती जास्त भर दिलेला होता असं आपल्याला म्हणता येतं. कारण नैतिक मूल्य जे आहे, या नैतिक मूल्याची सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून, समाज हिताच्या दृष्टिकोनातून स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. कारण आदर्शवादी दृष्टिकोनाचा मुख्य उद्देश जर काय होता, तर ते म्हणजे नैतिकता, जे नैतिक मूल्याची समाज हिताच्या दृष्टिकोनातून केलेली जोपासना हा आदर्शवादी दृष्टिकोनाचा महत्वाचा उद्देश होता, राहिलेला आहे असं आपल्याला म्हणता येते. कारण राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये नीतिमत्ता किंवा नैतिकता या गोष्टीला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येते. प्लेटोने ते कार्ल मार्क्स पर्यंत व बोजांके विचारवंतापर्यंत जर आपण राज्यशास्त्राच्या अभ्यासकाकडे जर बघितलं, तर या विचारवंतांनी आदर्शवादी दृष्टिकोनातूनच राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून राज्यशास्त्राचे अभ्यासक आदर्शवादी दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना पारंपरिक राज्यशास्त्रात काही मूल्य व प्रमाणके, म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रमाण किंवा गृहीतके मानून प्रत्यक्षीकरणासाठी राज्याचं स्वरूप काय आहे, राज्याचं स्वरूप कसे असावे या संबंधीचा अभ्यास केलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजे व्यक्ती व समाज यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे या संबंधीचा निर्णय करण्याचं कार्य या आदर्शवादी दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतंय. म्हणून राज्याचं स्वरूप, राज्याचं कार्य कसे असावे या संदर्भामध्ये काही गृहीतक मांडलेली आहेत, काही मूल्य गृहीत धरलेले आहेत, काही प्रमाणक गृहीत धरलेले आहेत. याचा आधार घेऊनच राज्याचं स्वरूप अशा पद्धतीचं असावं असा अभ्यास या राज्यशास्त्रज्ञांनी पारंपरिक कालखंडात केलेला आपल्याला आढळून येतो. त्यामध्ये उदाहरणार्थ जर पाहायचं असेल तर प्लेटोने राज्याचं स्वरूप सांगत असताना त्याने आदर्श राज्य असावं अशा पद्धतीचा अभ्यास आदर्शात्मक दृष्टिकोनातून केलेला आपल्याला आढळून येतो.
कारण प्लेटोला राज्य हे आदर्श स्वरूपाचं राज्य निर्माण करावयाचं होतं. म्हणून तो काय सांगतोय की आदर्श राज्य जर निर्माण करावयाचं असेल तर राज्यातील नागरिक सुद्धा आदर्श असणं गरजेचं आहे. दुसरं, प्लेटोने जो तत्वज्ञानात्मक राजा या संदर्भाचं विवेचन जे केलेलं आहे, विचार जो मांडलेला आहे, तो सुद्धा आदर्शवादी दृष्टिकोनातूनच विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो. कार्ल मार्क्सने सुद्धा जो साम्यवाद जो मांडलेला आहे, तो साम्यवादाची संकल्पना किंवा वर्ग विरहित राज्याची संकल्पना हा सुद्धा आदर्शवादी दृष्टिकोनातूनच मांडलेला विचार आपल्याला दिसून येतो. म्हणजे विद्यार्थी मित्र की राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आदर्शवादी या दृष्टिकोनातून अभ्यास झालेला आपल्याला दिसून येतो. आता हा आदर्शवादी दृष्टिकोनातून केलेला जो अभ्यास आहे तो किती उपयोगी आहे, तो किती वास्तववादी आहे, तो किती व्यवहारवादी आहे हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. परंतु या कालखंडामध्ये, या प्राचीन कालखंडामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना ही जी पद्धत होती, ही जी अभ्यासाचा दृष्टिकोन जो होता तो अतिशय उपयुक्त स्वरूपाचा दृष्टिकोन होता, असंही सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतंय. कारण पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये आदर्शवादी दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला आपल्याला आढळून येतो. म्हणून नेमकं आदर्शवादी दृष्टिकोन म्हणजे काय हे पाहिल्याच्या नंतर आता आपल्याला आदर्शवादी दृष्टिकोनाची काही एक मूलभूत वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतात की जेणेकरून की राज्यशास्त्राचा अभ्यास या विचाराच्या अनुषंगाने केलेला आपल्याला दिसून येते. म्हणून आपल्याला आदर्शवादी दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येतील. तर त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जो आहे तो म्हणजे मूल्याधिष्ठित दृष्टिकोन. म्हणजे काय की मूल्य प्रधान, म्हणजे मूल्यांना जास्त महत्व देणं हे म्हणजे मूल्याधिष्ठित किंवा मूल्य प्रधान होय असं आपल्याला म्हणता येतंय. कारण मूल्याधिष्ठित दृष्टिकोन हे आदर्शवादी सिद्धांताचं, आदर्शवादी अभ्यासकांचं महत्वाचं वैशिष्ट्य मानता येते. कारण आदर्शात्मक म्हणजेच काही मूल्य किंवा काही मूल्याशी बांधिलकी राहणं हे म्हणजे काय झालं की मूल्याधिष्ठित किंवा आदर्शात्मक या पद्धतीचं झालं. कारण मनुष्य ज्यावेळेस कार्य करत असताना जे आपले काही मूल्य आहेत, जे आपले काही तत्व आहेत, या तत्वाशी बांधील असू शकतो, अशा पद्धतीचं राज्यशास्त्रज्ञ राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना काही मूल्याशी बांधील स्वरूपाचे राहिलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून काही मूल्य व आदर्श प्रमाणक मानून या आदर्शाच्या, या मूल्याच्या प्रगटीकरणासाठी राज्याचं स्वरूप कसं असावं, राज्य कसे असावे या संबंधीचं विवेचन या आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये केलेलं आपल्याला आढळून येते. आणि या विचारावरच राज्यशास्त्रज्ञाने काही राजकीय सिद्धांताची मांडणीही केलेली आपल्याला दिसून येते. जसं मी मागे सांगितलेलं आहे की प्लेटोचं सांगितलेलं आदर्श राज्याची संकल्पना, प्लेटोची न्यायाची संकल्पना आणि प्लेटोने सांगितलेला साम्यवाद, हे जे सिद्धांत निर्माण झालेले आहेत, या प्लेटोने काही एक तत्व, काही एक मूल्य प्रमाणक मानलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. जसं की नैतिकता किंवा नीतिमत्ता हे प्लेटोने तत्व किंवा मूल्य गृहीत धरलेलं आहे. म्हणजे एखाद्या मूल्याशी बांधील असणं या विचारातूनच आदर्शवादी दृष्टिकोनाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते.
कार्ल मार्क्सचा साम्यवाद अशा विविध राजकीय सिद्धांतात काही मूल्य व प्रमाण गृहीत धरूनच त्यांच्या कार्यकारण संबंधातून निष्कर्ष काढलेले आपल्याला पुढे दिसतात. म्हणजे सामान्यतः स्वातंत्र्य, समता, न्याय किंवा सार्वभौमत्व अशा राजकीय संकल्पनांचा विचार सुद्धा जो पुढे येतोय तो म्हणजे तो विशिष्ट तत्व किंवा मूल्य समोर ठेवूनच केलेला आपल्याला दिसून येतो. कारण आदर्श समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने राजकीय विचारवंतांनी काय केलेलं आहे की आदर्श सिद्धांताची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे राजकीय संस्था असतील, राजकीय क्रिया, राजकीय प्रक्रिया किंवा राजकीय वर्तन यांचं चांगलं, वाईट किंवा योग्य किंवा अयोग्य अशा स्वरूपात आदर्शवादी दृष्टिकोन, आदर्शवादी सिद्धांत, नैतिक दृष्टिकोनातून तो काय करतो, विवेचन करताना आपल्याला आढळून येतंय. म्हणून मूल्याधिष्ठित दृष्टिकोन हा आदर्शवादी दृष्टिकोनाचा, आदर्शवादी सिद्धांताचं एक वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येते. म्हणजे मूल्य हेच गृहीत धरून, मूल्य हेच प्रमाण मानून, मूल्याशी बांधिलकी ठेवून राजकीय सिद्धांताची निर्मिती झालेली आपल्याला या ठिकाणी आढळून येते. म्हणून मूल्याधिष्ठित दृष्टिकोन हा राज्यशास्त्रातील राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाचा आदर्शवादी दृष्टिकोनाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणून आपल्याला या वैशिष्ट्याकडे पाहता येतो. दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे तत्वज्ञानाची बैठक. आता राजकीय सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या राजकीय सिद्धांताची निर्मिती होण्यासाठी तत्वज्ञानाची बैठक होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तत्वज्ञानाच्या बैठकीच्या आधारेच राजकीय सिद्धांताच्या आदर्शवादी दृष्टिकोन आपल्याला आधारलेला दिसून येतोय. कारण तत्वज्ञानाशिवाय राजकीय सिद्धांताची निर्मिती होऊ शकत नाही असं आपण अगोदरही म्हटलेलं आहे. म्हणून राजकीय तत्वज्ञान हा एक पारंपरिक राज्यशास्त्राचा पाया आहे. कारण केवळ तथ्याच्या संकलनावर किंवा राज्यशास्त्रातील माहितीच्या आधारावर कार्यकारण समजून येत नाहीत, तर तत्वज्ञानाच्याच आधारे ते समजू शकतात. आता उदाहरण जर पाहायचं असेल या बाबतीमध्ये तर हेगेलने जो राज्याचा आदर्शवादी सिद्धांत जो मांडलेला आहे तो हेगेल राज्याचा आदर्शवादी सिद्धांत मांडताना विरोध विकासवादाचं तत्व त्याने स्वीकारलेलं होतं. तसंच कार्ल मार्क्सने आपल्या साम्यवादी समाज रचनेच्या सिद्धांतामध्ये हेगेलचं विरोध विकासवादाचं तत्व स्वीकारलेलं होतं. म्हणजे संघर्षातून विकास होतो हे अंतिम तत्व मार्क्सला गवसलेलं होतं. म्हणून लोकशाही सिद्धांताची मांडणी करताना राजकीय विचारवंतांनी सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वाचा आधार सुद्धा घेतलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे समजलं असेल तुम्हाला की एखाद्या सिद्धांताची निर्मिती जर करावायची असेल तर तत्वज्ञान असणं गरजेचं आहे. कारण तत्वज्ञान जर नसेल तर सिद्धांताची उभारणी होऊ शकत नाही. म्हणून सिद्धांत हा तत्वज्ञानाच्या पायावरती उभारलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येत आहे. म्हणून एखाद्या विचारवंताला, एखाद्या राज्यशास्त्रज्ञाला राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करावयाचा असेल, एखाद्या नवीन सिद्धांताची निर्मिती करावयाची असेल तर त्यांना तत्वज्ञान असणं गरजेचं आहे. तत्वज्ञानाशिवाय तो सिद्धांत निर्मित करू शकत नाही. केवळ तथ्याच्या अनुभवावर किंवा माहितीच्या आधारे जे काही माहिती मिळतंय, संकलित केलेली माहितीच्या आधारे राजकीय सिद्धांताची निर्मिती करता येणार नाही.
तर त्याला तथ्य असणं सॉरी तत्वज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे असं आपल्याला सांगता येते. म्हणजे एखादी विचारधारा, एखादं तत्वज्ञान जर असेल तर त्या तत्वज्ञानाचा आधार घेऊन या तत्वज्ञानाला एक मूल्य मानून काय केलं जातं? सिद्धांताची निर्मिती केली जाते असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणून आदर्शवादी दृष्टिकोनातून ज्या ज्या विचारवंतांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, राजकीय सिद्धांताची निर्मिती केलेली आहे, त्यांनी तत्वज्ञानाचा आधार घेऊनच राजकीय सिद्धांताची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे लोकशाही सिद्धांत मांडत असताना राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे जे तत्व आहे, या तत्वज्ञानाचा अभ्यास करूनच लोकशाहीचा सिद्धांत मांडलेला आहे. कार्ल मार्क्सने किंवा हेगेलने सुद्धा जो कार्ल मार्क्सने मांडलेला सिद्धांत जो आहे, जो संघर्षाचा सिद्धांत, वर्ग संघर्षाचा सिद्धांत, यामध्ये सुद्धा त्यांनी हेगेलचा विरोध विकासवादाचं तत्व जे आहे, ते हेगेलच्या विरोध विकासवादाचं तत्व स्वीकारूनच त्यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तत्वज्ञानावरच किंवा तत्वज्ञानाची बैठक घेतल्याशिवाय राजकीय सिद्धांताची निर्मिती होऊ शकत नाही असं आदर्शवादी दृष्टिकोनाचं अभ्यासक या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतं की तत्वज्ञानाची बैठक हे आदर्शवादी दृष्टिकोनाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतंय.